नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, समाजासाठी तुमच्या मनामध्ये काही करण्याची इच्छा आहे, तसेच सोशल वर्क करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला अधिकारी बनायचं आहे। आता अधिकारी बनायचं म्हटलं की हे एक रणांगणच आहे। म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हटलं तर तुम्हाला त्या रणांगणात उतरल्यासारखं उतरायला लागणार आहे, तेवढी मेहनत करावी लागणार आहे आणि ह्या मेहनतीतून फायनली तुम्ही अधिकारी बनणार आहे। आता तुमचं हे अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत रणांगण बॅच। आता रणांगण बॅच कोणासाठी असणार आहे तर जे विद्यार्थी राज्यसेवेच्या नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार तयारी करतायत, तसेच यूपीएससीची जे मुलं तयारी करतायत, म्हणजे 2025 मध्ये तुम्ही जर एक्झाम देणार असाल तर तुम्हाला आतापासूनच रणांगणाची तयारी करायची। आता रणांगण बॅच नेमकी आहे काय? आता या रणांगण बॅच मध्ये पूर्ण तुमचे जे स्पर्धा परीक्षेसाठी जे काही गोष्टी लागणार आहेत ते आम्ही तुम्हाला देणार आहे। त्यामध्ये एसए पासून चालू करूया आपण। एसए असणार आहे, जीएस 1 2 3 4 सब्जेक्ट असणार आहे। तुम्हाला आम्ही 5 वैकल्पिक विषय घेऊन येत आहोत। त्यामध्ये असणार आहे हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी असणार आहे, ॲग्रिकल्चर असणार आहे आणि सोशियोलॉजी। हे 5 वैकल्पिक विषय तुम्हाला असणार आहेत। त्याचबरोबर तुमचे एसए रायटिंगची प्रॅक्टिस, सीसॅटची प्रॅक्टिस, पूर्व मुख्याचा जो सिलेबस आहे तो पूर्व मुख्याचा सिलेबस आम्ही खूप चांगल्यारीत्या तुम्हाला कंप्लीट करून देतोय। आता चांगल्यारीत्या कंप्लीट करून देतोय म्हटल्यानंतर हे शिकवणारे आहेत तरी कोण? आता हे जे विषय तज्ञ आहेत त्यांनी ऑलरेडी यूपीएससीची मुख्य परीक्षा, तसेच इंटरव्ह्यू, मुलाखत हे दिलेली आहे। तसेच त्यांना 10 ते 15 वर्षाचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये शिकवण्याचा अनुभव आहे। म्हणजे ज्या लोकांनी 10 वर्ष फक्त वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेमध्ये यूपीएससीच्या मुलांना शिकवलेलं आहे, अशी जी सगळी टीम आहे तर ती टीम म्हणजे तुम्हाला गाईड करणार आहे। आता यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळणार आहे, डेडिकेटेड तुम्हाला एक पर्सनल मेंटर मिळणार आहे। आता पर्सनल मेंटर म्हणजे नेमकं काय तर ज्यावेळेस तुम्ही क्लास जॉईन कराल तर त्यावेळेस तुम्हाला एक 5 ते 10 मुलांना एक डेडिकेटेड मेंटर दिला जाईल। आता मेंटर असा माणूस असणार आहे की ज्याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मुलाखतीपर्यंत तो गेलेला आहे। म्हणजे त्याला इन अँड आउट सगळं स्पर्धा परीक्षेचं माहिती आहे। तुम्हाला कुठल्याही अडचणी जर आल्या तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या पर्सनल मेंटरला कॉल करू शकता आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत किंवा डाऊट्स आहेत ते ऑन द स्पॉट सॉल्व्ह करू शकता। तसेच सर्व विषयाचा तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळणार आहे। त्याचबरोबर क्लास जो आहे तो आम्ही काय करणार की एक विषय संपल्यानंतर दुसरा विषय चालू होणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना एक कंप्लीशनची फिलिंग येणार आहे की हा आपला एक विषय कंप्लीट झाला। त्याचबरोबर तुमच्या वीकली टेस्ट असणार आहेत। टेस्ट या 2 प्रकारच्या असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुम्हाला आता पूर्व परीक्षेचा पण अभ्यास करायचा आहे, तसेच मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तर पूर्व परीक्षेसाठी तुमचे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या टेस्ट ह्या प्रत्येक आठवड्याला असणार आहे। त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या टेस्ट म्हणजे वर्णनात्मक स्वरूपाच्या आन्सर रायटिंगची टेस्ट हे तुमच्या प्रत्येक वीकला असणार आहे। आता टेस्ट दिल्यानंतर काय समजणार आहे की तुमची तयारी किती प्रकारची हे तुम्हाला समजेल। त्याचबरोबर आम्हाला हे समजेल की अजून विद्यार्थ्यांना आपल्याला कशा प्रकारे तयार केलं जाईल। म्हणजे त्यासाठी तुमच्या टेस्ट असणार आहेत। त्या टेस्टचं डिटेल्ड जे आन्सर चेकिंग असणार आहे ते डेडिकेटेड टीम करून होणार आहे। म्हणजे तुम्हाला इन डिटेल त्याच्यावरती फीडबॅक मिळणार आहेत। तुम्हाला त्याच्यामधून कळणार आहे की आपल्याला नेमकं इम्प्रूव्हमेंट कुठं करायची। आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आम्ही तुम्हाला देणार विद्यार्थी मित्रांनो। तुमचे काय पाहिजे की तुमची एक मानसिक तयारी पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी करण्याची। कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं की तुमच्याकडून तेवढंच आम्ही अपेक्षित करतो की तेवढं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही केलं पाहिजे। आता हा प्रवास जो आहे तो तुम्हालाच करायचा आहे। आम्ही काय करणार आहे फक्त तुमचं मित्र, सखा, सोबती, सारथी म्हणून आम्ही काम करणार आहे आणि तुमचं यश हे कशा प्रकारे आपल्याला मिळवता येईल याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे। तर ही बॅच चालू होणार आहे 15 मे पासून आणि 15 ते 20 मे हे तुमचे डेमो सेशन्स असणार आहेत। आता आम्ही कुठल्या विद्यार्थ्याचं डायरेक्ट ऍडमिशन घेत नाही। तुम्हाला अगोदर एक काय करा की तुम्ही 5 दिवस डेमो अटेंड करा, क्वालिटी चेक करा, कशा प्रकारे टीचर्स तुम्हाला शिकवतायत, तुम्हाला ते समजतंय का, नोट्स कशा प्रकारे समजतायत का, ते डिसाईड करूनच तुम्ही काय करा बॅचला ऍडमिशन घ्या। सो स्टे ट्यून्ड फॉर रणांगण 15 मे सायंकाळी 5:30 वाजता। धन्यवाद।